वेलकम बॅक टू गाइस आवर चॅनल विथ न्यू व्हिडिओ। सध्या ना आपलं काम आहे ना माती लावायचं चालू आहे, मक्काला माती लावायचं। इकडे भुईमुग याला लावायचं, पण मग काही आहे ना हा भुईमुग दबन अजून थोड्या दिवसांनी लावावं लागेल याला। पण मक्काला माती लावायचं काम चालू आहे। आपली मक्का आहे असलं आपलं चालू आहे, याला माती लावायचं काम चालू आहे। हे सगळं उरकलं का मग आपण ब्लॉग शूट करू। सध्या काम चालू आहे, कामच करून घेऊ। लेवा मित्र, तब्बल 1.5 तासानंतर आपण 1.5 एकर वावर आहे ना माती लावून घेतली। गंज टाइम लागला पण मग तरी भी झालं। वर्क डन झालं, डन डन डन। अरे इधर है हमारा बचपन का यार, चड्डी बड्डी हाँ चड्डी बड्डी मित्र। भाऊ कसं आहे इथं राहत नाही, आता गावामध्ये राहत नाही, म्हणजे येतो कधी शनिवार रविवार पाहून। बाहेर शिकायला आहे त्याच्यामुळं। शिक्षण कसं काय चालू आहे? मस्त मस्त चालू आहे ना। आम्ही सोडून दिलं, आमचं चालू आहे इकडे माताडा लावायचं काम, काही पाळ्या घालायचं काम, काही गवत काढायचं काम। असं भाऊची मजा चालू आहे एकदम। कॉलेजला आहे भाऊ सध्या। कसं आता माताजी नाही ना हे गवत घेऊन ठेवले, सध्या आपण आलो आहे ते गवत न्यायसाठी। आता हे गवत आहे ना तिकडे नेऊन टाकू चाळीमध्ये। आणि तुमच्या व्हायला लागलेलं आहे भूक लागल्यावर तुमच्या व्हायला काही जमत नसते। आता हे गवत नेऊन टाकू, जनावर आपल्यावाले तिकडे चिची खाली ना सावलीत बांधू आणि जेवण बिवण करून नेऊन मस्त आराम करू। आता काम जरा जास्त झालं का काय, टोटल पूर्ण मक्काला माती लावून दिली। इथून तिथून माती लावली, तुम्ही दाखवू तुम्हाला कसं काय लागली। हे बा असं असलं वरमा पडलाय असा। माती लावून तर झालं, आता एवढं गवत नेऊन टाकून घरी जाऊ। आणि मंडळी तुमच्या भावाने एक मस्त निवांत झोप घेतली, कारण तुमच्या भावाचं आहे ना सर्दीनं भलं डोकं बी ना अंग बी लय दुखू राहिलं, त्याच्यामुळे काय उमजत नव्हतं। त्याच्यामुळे पहिले ना एकदम झोप काढून घेतली। सध्या बिडारा डोकं बिंगतंय, पण मग आहे ना आपल्याला जायचं मळ्यामध्ये। कालचं शेड्यूल आहे आपलं, आपल्याला जनावरायला आहे ना गवत घेऊन यायचं आहे, त्याच्यामुळे पहिले आता। आणि फादर साहेबने आपल्याला घरी ठेवली पलटीना, मग काही जी टाकी कोरडी होस तर दणकाच नाही। आपण थांबतोय वय, आपण कायच थांबतो। हिला घरी लावू 10 टायर। हा जे जुने सबस्क्रायबर त्यांना माहीत असेल आपली 10 टायर गाडी बायला 10 टायर म्हणत असतोय आपण। मंडळी या का आता रेकॉर्डिंग चालू आहे। लोटून गिअर टाकलाय कस तरी, आणि तुमचा होऊ निघालाय घरी। घर पे जाएंगे, घर पे हम घर पे जाएंगे। चाललोय घरी मी ना। चाललो होतो पण मा सहज लक्ष याच्यावर पडलं, हे जे आहे ना सशक्त किसान आत्मनिर्भर भारत। मलाच काय वाटत नाही सध्या असं काही आहे म्हणून। असं असतं तर आत्महत्या झाली नसती, शेतकरी आत्महत्या। पण मग आपण छोटे सध्या या गोष्टीसाठी छोटे जर पाहू मोठं झालं। आणि मित्रांनो तुमचा भाऊ आहे ना लहान असताना त्यांनी ना वल्ली वेळ नावाचा एक शब्द ऐकला होता। लहान असताना बरं का, आताची गोष्ट नाही सांगितली मी। लहान असताना तर कोणती गोष्ट वल्ली व्हायची मागे त्याच्या मागे एकच कारण असते, ते म्हणजे पाणी। आता तुमच्या भावाली सॉस बीस काही असते असं काही माहीत नव्हतं। तुमच्या भावाने ना भेळ पाण्याने वल्ली करून मग खाल्ली होती, आणि सांगितलं होतं की मी वल्ली भेळ खाल्ली म्हणून। आणि तुम्हाला खोटं नाही सांगितलं, अजून मी भेळ तशीच खातो, लय भारी लागती। तुम्ही जर कधी ट्राय केलं म्हणजे ट्राय करून पहा कधीतरी, खरंच भारी लागती खरंच। लहानपणीच किस्सा आहे बरं का। मी ना यांना सगळ्याला ना बांधून दिलंय बरं का, जिकडे तिकडे सडकी लावून दिलंय। तुम्हाला ते 2 दिसायच नाही, एक त्या तिकडे आणि एक ह्या इकडे आहे। सगळ्याला बांधलंय आपली 10 टायर सॉरी आपली गाडी बैल घेऊन आपण चाललोय गवत आणायला। आणि तुम्हाला एक सांगू का, आपली मक्का आहे ना हे बघा इथं लोक वाढले बरं का, माय लगभग खांद्या लोक येते। आणि एवढं ऊन पडतंय, टेम्परेचर भरपूर आहे, तरी अजून काय डागळा टाकला नाही, म्हणजे सुकली नाही मक्का आपल्याला अजून। आणि तिकडली बी जी सगळी आपण माती लावली तिला ती बी काय सुकत नाही। त्याच्यामुळे तुमचा भाऊ सध्या आहे ना सेफ झोनमध्ये खेळू राहिला, सेफ झोनमध्ये पावसासोबत सेफ झोनमध्ये सध्या। पण माळ माथ्याच्या रानाला आहे ना पाऊस लागतोय, कारण त्यांना लय तकलीफ हो रही सध्या। पाऊस पाहिजेच, आणि हे बी सहन करू शकतं, कारण पहिल्या पावसात उपळेले, पण मग आता भरपूर कोरडं झालं बरं का। भरपूर म्हणजे लगभग
60% कोरडं होईल, बाकी 40% आहे अजून वल धरेलाची खाली. बाकी दुसरं काय नाही. पण मग माड राहते जे रान आहे त्यांना पाऊस पाहिजे. सध्या त्यांची फजिती चालू आहे, लय फजिती चालू आहे. आणि खालच्या पानानं मक्काची ना वाढ होत नसती लवकर, ॲव्हरेज घटतं. त्याच्यामुळं पाऊस पाहिजे, आपल्यासारख्याला पाहिजे, त्यांना पाहिजे.